हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान, अगदी व्यवस्थित छान असा हा स्विस रोल कट होतो आहे. याच्यामध्ये ना आपण अंड्याचा वापर केलेला आहे ना ओव्हनचा वापर केलेला आहे किंवा नाही क्रीमचा वापर केलेला आहे. अगदी घरी असलेल्या साहित्यातूनच आपण हे स्विस रोल बनवलेले आहेत. पण मी मैद्यापासूनच बनवलेले आहेत. पण कधीतरी मैदा खाल्ला तरीही चालतो, रोज रोज नाही. असे हे मी स्विस रोल अगदी छान असे हे बनवलेत. तुम्ही पाहू शकता त्याचे लेयर पण किती छान आलेले आहेत. तर चला आज आपण हे स्विस रोल बनवूया. त्याच्यासाठी ना मी हे 1 वाटी दूध घेतलेले, लागलं तर आपण नंतर टाकणार आहे. थोडंसं मी बाजूला ठेवलेलं आहे. हे पाव वाटी तेल आहे. त्याच्यानंतर ना आता हे अर्धीपेक्षा थोडंसं 1 चमचा जास्त असं हे पिठी साखर आहे आणि हे 1 ते 1.5 चमचा रूम टेम्परेचरचं दही आहे आणि हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आणि सर्व साहित्य एका वाटीनेच मोजलेलं आहे आणि साखर मी थोडीशी कमी घेतलेली आहे, कारण पुढे जाऊन मी सांगते साखर मी का कमी घेतलेले आहे ते. आणि 1 वाटी मी ते मैदा वापरलेला आहे आणि हे आता आपण सर्व हे मिक्स करून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये लम्स राहणार नाही आहेत. अशा प्रकारे आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. असं हे मिक्स करून घेतलं ना विस्करणी, तर त्याच्यामध्ये असे लम्स राहत नाहीत, म्हणून मी त्यानेच मिक्स करून घेतलेला आहे. आणि त्याच्यात माझ्याकडे जो व्हॅनिला इसेन्स होता मी ते टाकून घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. ते पण छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, इतपत असं हे आपलं बॅटर सैलसर असलं पाहिजे. आणि आता आपण याच्यामध्ये ना हा मी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि हे 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. हवं असेल तर अगदी 1 ते अर्धा चमचा आपला जो नाश्त्याचा असतो त्याने पाणी टाकायचं, पण मला काही गरज नाही वाटली, कारण आहे बॅटर हे छान, आपल्याला एवढीच सैलसर हवं आहे. तर हे आपण आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप असं हे मिक्स करायचं नाही. आणि आता आपण ह्या ट्रेला ना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बॅटर याच्यामध्ये ओतून घेणार आहे. आणि आपण हे बॅटर मिक्स करून घेताना तेव्हाच मी ना गॅसवरती मीडियम फ्लेमवरती ना कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. आपण हा कढईमध्येच केक बेक करतो आहोत आणि आता आपण असं हे टॅप करून घेणार आहेत, जेणेकरून याच्यात काय एअर बबल्स असतील तर निघले जातील आणि केक आपला छान असा हा छान फ्लपी एकदम छान फुलेल. आता हे मी 7 ते 10 मिनटासाठी हे मी छान प्रीहीट करून घेतलेले आहे कढई. त्याच्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि या कढईवर आता आपण कढईमध्ये हा ट्रे ठेवणार आहे आणि अजिबात हवा जाणार नाही इतपत असं हे छान पूर्ण कढई झाकेल असं ताट आपण त्याच्यावरती ठेवून देणार आहोत. आणि हा केक बेक होईपर्यंत आपण हा केक आता बेक करून घेतलेला आहे. याच्यासाठी मला ना 30 मिनटं लागलेली आहेत. हे पहा, कढईने अगदी छान सुटायला लागलेलं आहे. तरीसुद्धा मी नाईफमध्ये मिडलला आपण चेक करून बघितलं तर नाईफ क्लीन आलेला आहे, म्हणजे आपला हा केक छान बेक झालेला आहे. आता आपण याच्यातून काढून घेणार आहोत आणि इथे ना आपण थंड करून घेणार आहोत. थंड म्हणजे पूर्णपणे थंड करायचं नाही, कोमट आहे केक हा, अगदी थंड असा नाही आहे. हे पहा, अगदी अलग सुटला जातो आहे केक ट्रेपासून. हे पहा, अगदी कडेपर्यंत एका बाजूने जरी आपण हे काढत गेलो आहे ना तरी अगदी कडेपर्यंत सुटला जातो आहे. आणि आता आपण हा डिमोल्ड करून घेऊया एका ह्या जाळीवरती, कारण तो कोमट आहे ना, आपल्याला कोमटच हवा आहे, खूप थंड करून रूम टेम्परेचरला आणायचं नाही आहे. आणि याच्यात आत आपण ना लेयर पाडून घेणार आहोत. असं हे अगोदर ना मी चाकूने अशा कडा ह्या त्याच्या कट करून घेते म्हणजे मध्यभागी आपल्याला याचे 2 पार्ट करायचे आहेत या केकचे. हे पहा अशा प्रकारे. आणि माझा चाकू एवढा मोठा नाही आहे, त्याच्यामुळे मी अगोदर कडेने चारही बाजूने तो केक असा व्यवस्थित कट करून घेते आहे. हे पहा, आता इकडं 2 बाजूनी झालं आहे, या 2 बाजूनी पण झालेलं आहे. आणि आत्ता नंतर मी तशाच प्रकारे अगदी थोडासा आतमध्ये टाकून हा केक व्यवस्थित मध्येपर्यंत आपण असा हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि म्हणजेच त्याचे 2 लेयर करून घ्यायचे आहेत अगदी सावकाश. हे पहा, तिथल्या बाजूला थोडासा तडा गेलेला आहे, चिरल्यासारखा झालेला आहे, पण नाही, छान मस्त झालेला आहे. आणि आता त्याच्याखाली ना मी टिश्यू पेपर ठेवून घेते आहे, कारण ना आता आपण साखर म्हटलं नाही का मी तुम्हाला कमी यूज केलेली आहे. तर आपण क्रीमच्या ऐवजी ना इथं मी याला ना आता आपल्याकडे जो जाम असतो तो जाम लावलेला आहे. आता याला हा सर्व व्यवस्थित असा या बाजूनी जाम लावून घ्यायचा आहे. याला तुम्ही मग जाम केक बोलू शकता किंवा
जाम आणि कोकोनट केक बोलू शकता, कारण मी आता याच्यावरती डेसिकेटेड कोकोनट पण टाकून घेणार आहे, किंवा स्विस रोलही बोलू शकता. आणि छान आपण सगळीकडनं असं हे जाम लावल्यानंतर ना याच्यावरती डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे मस्त छान असं. आणि आता आपण ना हे आता अशा प्रकारे हा फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि मागेनं आपण याला असं बटर पेपरने पकडून घ्यायचं, म्हणजे तो चिकटणार नाही. अगदी थोडासा तर तुटल्यासारखा झाला ना तरी आपण तो काही गरज नाही त्याला घाबरायची, कारण मी पुढे जाऊन सांगते. तो तुटला तरी आपण काय करणार आहोत हे पहा. आणि या स्टेजला आपण हा जाम आणि हे डेसिकेटेड कोकोनट नाही लावलं तरीही चालेल, पण मी आता ठेवताना आत्ताच मी लावून घेते, म्हणजे ना ते पूर्ण छान सेट होईल. हे पहा आता हे पूर्ण सर्कल आहे ते गोल गोल रोल बनवलेला, त्याच्या सर्व बाजूंनी मी हे जाम लावून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता तिथे तुटल्यासारखं झालेलं आहे. आता हे जाम झाल्यानंतर ना आता आपण याच्यावरती डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि ना आत्ता असा हा या बटर पेपरमध्ये आपण हा असा रोल करून घेणार आहोत. किंवा फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि ना बाजूनी पण याचे हे पेपरचं ना आपण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे या बाजूने पण आणि त्या बाजूने पण आपण फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आता दुसरा जो आपला आपण जो कट करून घेतलेला पार्ट आहे त्याला पण अशाच प्रकारे मी जाम लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती पण डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी बटर पेपर घेऊन त्याचा रोल छान अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे. सेम याच पद्धतीने पण मी त्याचा रोल बनवून घेतलेला आहे. हे पहा. आणि थोडंसं तुटल्यासारखं दिसतोय, तुटलं तर अजिबात घाबरायचं नाही आहे. आता मी तुम्हाला सांगते काय करतोय ते पुढे. हे पहा, हे असं प्रेस केलं ना छान चिकटला जातोय. अगदी ब्रेडसारखं हे छान केक पण बनलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तुटल्यासारखं झालं तरी पण हाताने प्रेस केल्यानंतर तो छान दबला गेलेला आहे, किंवा त्याचा छान रोल तयार झालेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा वरच्या बाजूने रोलला आपण हे जाम आणि डेसिकेटेड कोकोनट लावलेलं आहे. वरच्या बाजूला तुम्ही नाही लावलं तरीही चालेल. आणि आता असं आपण हे फोल्ड करून ना त्याच्या बाजूचे पण पेपर आतमध्ये त्याच्या बाजूला फोल्ड करून आपण हे फ्रीजमध्ये कमीत कमी 2 ते 3 तासासाठी सेट करायला ठेवणार आहोत, जेणेकरून त्याचा जो जाम लावलेला आहे, डेसिकेटेड कोकोनट लावलेला आहे, ते छान स्टिक होईल आणि तो छान असा त्याचा आकार होईल त्या केकचा. तो तुटलेला आहे तो सुद्धा स्टिक होतो. अगदी छान असा हा केक तयार झालेला आहे, किंवा हा जाम केक तयार झालेला आहे, स्विस रोल तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते कुठलंही नाव देऊ शकता. आणि आता आपण याचा ना हा पेपर काढून घेऊया आणि हा केक कट करून पाहूया. तुम्ही पाहू शकता मध्ये तुटल्यासारखा झालेला, तरी तुम्ही अजिबात आता तुटल्यासारखा दिसत नाही आहे, कारण आपण जेव्हा हा रोल केला आणि फ्रीजमध्ये ठेवला तेव्हा तो केक चांगला छान असा हा सेट झालेला आहे. हे पहा. आणि बटर पेपरला अजिबातसुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबातसुद्धा ते लागलेलं नाही आहे जाम वगैरे, ते बरोबर त्यालाच लागलेलं आहे केकला. आणि आता आपण हा कट करून घेऊया. आता ही प्लेट प्लास्टिकची आहे त्यामुळे मी बाजूला करते आणि ना खाली छान असं हे जो चॉपर आहे त्याच्यावरतीच कट करून घेते. हे पहा किती छान असा हा कट होतोय आणि टेस्ट म्हणाल तर खूप छान लागते. तुम्ही पण या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि कसा झाला आहे तो पण कमेंट करून नक्कीच सांगा. कधी आपण नेहमीच नाही पण कधी कधी मुलांना पण असं हे खायला दिलं ना तरी आवडतं. आपण काही रोज खाणार नाही आहे हा केक, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.